पार्श्व पूजामि सप्तेष्टापहंसदेहं पूजामि सप्तपराणकः स्कन्धो पूजामि सप्तशौर्यानः बाहुं पूजामि सप्तवक्षानहस्तं पूजामि सप्तसन्तुष्टानः कण्ठं पूजामि सप्तदेवानः वदनं पूजामि सप्ताचितानः नासिकां पूजामि सप्तशर्वानः स्तोत्रे पूजामि सप्तपौराणः नेत्राणि पूजामि सप्तोषधानः भुवो पूजामि सप्तानन्दानः भूमध्यं पूजामि सप्तोक्षेमः प्रदानं पूजामि सप्तग्रहः शिरसा पूजामि सत्यनारायणस्वामिगतात्मनः अन्नपूजां समर्पयामि तथा पुष्पपूजां करिष्ये सप्तदेवाय महाकरवेरपुष्पं सप्यामि सप्तातेर्वहाजामि पुष्पं सप्यामि सप्तदेवः चम्पकपुष्पं सप्यामि सप्तसङ्कल्पान् महावपलपुष्पं सप्यामि सप्तात्मान् महाशरपत्रपुष्पं सप्यामि सप्तरूपान् महाकल्लारपुष्पं सप्यामि सप्तसेवान् महासेवन्तिकापुष्पं सप्यामि सप्तवर्मान् महावल्लिकापुष्पं सप्यामि सप्तोदरान् सत्तोदान महायुवंतिका पुष्पं सप्यामि सप्तधर्मान् महागिरिकर्णिका पुष्पं सप्यामि सप्तकामान् आसी पुष्पं सप्यामि सप्तेष्टान् महापाञ्चान् पुष्पं सप्यामि सप्तनारायणान् महापन्नान् पुष्पं सप्यामि सप्तशान्तान् महाकुन्दपुष्पं सप्यामि सप्तक्षान् महामारुति पुष्पं सप्यामि सप्तसन्तुष्टान् महाकेतके पुष्पं सप्यामि सप्तरक्षान् महावन्दान् पुष्पं सप्यामि सप्ताधिकान् महापाणते पुष्पं सप्यामि सप्तधर्मान् महायोगपुष्पं सप्यामि सप्तपूर्णान् महाभोगपुष्पं सप्यामि सप्तानन्दान् महादेवदान् पुष्पं सप्यामि सप्तौषे महासबन्धनान् पुष्पं सप्यामि सप्तघ्नान् ओमदः कमलपुष्पं सप्यामि सप्तनारायण संयुतात्मनः पुष्पपूजां सप्यामि पत्रपूजां करिष्ये सप्तदेवान् महातुलसीपत्रं सप्यामि सप्तातिर्महाजातीपत्रं सप्यामि सप्तविद्वान् महाचम्पकपत्रं सप्यामि सप्तसङ्कल्पान् महाबिल्वपत्रं सप्यामि सप्ताधीशान् महादूर्वाङ्कपत्रं सप्यामि सप्तरूपान् महासेवन्तिकापत्रं सप्यामि सप्तसेवान् महावर्गपत्रं सप्यामि सप्तोषणान् महाकवनपत्रं सप्यामि सप्तोतान् महाकरवीरपत्रं सप्यामि सप्तधर्मान् महाविष्णुगानिपत्रं सप्यामि सप्तकामान् महामाशीपत्रं सप्यामि सप्तेष्टान् महापतिकापत्रं सप्यामि सप्तपराणान् महायुवन्तिकापत्रं सप्यामि सप्तशौर्यान् महापवाङ्कपत्रं सप्यामि सप्तदक्षान् महापाञ्चालपत्रं सप्यामि सप्तसन्तुष्टान् महातालुकापत्रं सप्यामि सप्तवेदान् महाबलीपत्रं सप्यामि सप्ताष्टान् महादेवापत्रं सप्यामि सप्तपरमान् महाशरीरपत्रं सप्यामि सप्तपूर्णान् महाचोदपत्रं सप्यामि सप्तेश्वरान् महामरपत्रं सप्यामि सप्तानन्दान् महापरपत्रं सप्यामि सप्तौक्षे महाकमलपत्रं सप्यामि सप्तग्रहरुणे महावेदपत्रं सप्यामि सत्यनारायणस्वामी महापत्रपूजां सप्यामि तथा स्तोत्रकथनामावलिः ॐ सप्तदेवाय नमः सप्ताभ्यर्मः सप्तभूतान् नमः सप्तपुरुषान् नमः सप्तनाथान् नमः सप्तसाध्यान् नमः सप्तयोगान् नमः सप्तज्ञानान् नमः सप्तज्ञानप्रियान् नमः सप्तज्ञे नमः सप्तसम्भवान् नमः सप्तप्रभवे नमः सप्तेश्वरान् नमः सप्तकर्मणे नमः सप्तपवित्रान् नमः सप्तमङ्गलान् नमः सप्तकर्तवान् नमः सप्तप्रजापते नमः सप्तविक्रमान् नमः सप्तसिद्धान् नमः सप्ताचितान् नमः सप्तवीरान् नमः सप्तबोधान् नमः सप्तधर्मान् नमः सप्ताग्रहान् नमः सप्तसन्तुष्टान् नमः सप्तपराहान् नमः सप्तपरमान् नमः सप्तपूर्णान् नमः सप्तोषधान् नमः सप्तशाश्वतान् नमः सत्यप्रवर्तनान् नमः सप्तविभवे नमः सप्तज्येष्ठान् नमः सप्तश्रेष्ठान् नमः सप्तविक्रमणे नमः सप्तधन्विने नमः सप्तवेदान् नमः सप्ताधीशान् नमः सप्तकृतवे नमः सप्तकामान् नमः सप्तवत्सरान् नमः सप्तवसुवे नमः सप्तमेकान् नमः सप्तरुद्रान् नमः सप्तब्रह्मणे नमः सप्तामृतान् नमः सप्तवेदाङ्गान् नमः सप्तचित्रान् नमः सप्तभोक्ति नमः सप्तसुखिये नमः सप्ताक्षान् नमः सप्तेन्द्रान् नमः सप्तसङ्गरान् नमः सप्तस्वर्गान् नमः सप्तदेवान् नमः सप्तवेदान् नमः सप्तवेदान् नमः सप्तपीयूषान् नमः सप्तमायान् नमः सप्तमहिमान् नमः सप्तासुरान् नमः सप्तसागरान् नमः
सत्यतपसे नमः सत्यसिंहान् नमः सत्यमृगान् नमः सत्यलोकवाहनान् नमः सत्यस्थितान् नमः सत्यौषधान् नमः सत्यदिक्पालकान् नमः सत्यधनुर्धरान् नमः सत्यामुजान् नमः सत्यवाक्यान् नमः सत्यगुरुवे नमः सत्यज्ञानान् नमः सत्यसान्ति नमः सत्यसंवृतान् नमः सत्यसम्प्रदान् नमः सत्यवन्ये नमः सत्यवायुवे नमः सत्यशेखरान् नमः सत्यानन्दान् नमः सत्यादिराजान् नमः सत्यश्रीपादान् नमः सत्यकुक्षान् नमः सत्योद्गान् नमः सत्यहृदयान् नमः सत्यकमलान् नमः सत्यनारान् नमः सत्यहस्तान् नमः सत्यबाहुवे नमः सत्यमुखान् नमः सत्यजिह्वान् नमः सत्यदंष्टान् नमः सत्यनासिकान् नमः सत्यस्तोत्रान् नमः सत्यचक्षुषे नमः सत्यशिरसे नमः सत्यमुकुटान् नमः सत्यामरान् नमः सत्यावरुणान् नमः सत्याजय नमः सत्यशिवल्लभान् नमः सत्यगुप्तान् नमः सत्यपुष्करान् नमः सत्यघृणान् नमः सत्याभावान् नमः सत्यघरूपिणे नमः सत्यप्रहृणाय नमः सत्यनारायणस्वामी नमः स्तोत्रनामावलिपूजां समर्पयामि महालक्ष्मीनामः अष्टोत्तरसहस्रनामावलिः ओं प्रकृतेर्मः विकृतेर्मः विद्यामः सर्वभूतैतप्रणामः सद्धानमः विभूतेर्मः सुरथेर्मः परमात्मिकामः वासेर्मः पद्मालयेर्मः पद्मान्मः सुचेर्मः स्वाहानमः सुधानमः सुधानमः अन्धानमः गृण्मयेर्मः महालक्ष्मीर्मः नित्यपुष्टान्मः विभावलीर्मः आदित्यर्मः दीप्तान्मः वसुदान्मः वसुदान्मः कमलान्मः कान्तान्मः कामाख्यर्मः कमलसम्भवान्मः अनुग्रहप्रमान्मः बुद्धयेर्मः अनगान्मः हरिवल्लभान्मः अशोकान्मोकतान्मः दीप्तान्मः लोकशोकविनाशिन्यर्मः धर्मविलयान्मः करुणान्मः लोकमात्रिर्मः पद्मप्रियान्मः पद्मस्तान्मः पद्माक्षेर्मः पद्मसुन्दर्यर्मः पद्मोद्भवान्मः पद्ममुख्यर्मः पद्मनामप्रियान्मः रवान्मः पद्ममालार्मः देव्यर्मः पद्मन्यर्मः पद्मकन्यर्मः पुण्यगन्धान्मः प्रसन्नान्मः प्रसादान्मुखेर्मः प्रपान्मः चन्द्रवदनान्मः चन्द्रान्मः चन्द्रसहोदरीर्मः चतुर्भुजान्मः इन्द्रान्मः इन्द्रशीतलान्मः अहल्लान्मः पुष्टेर्मः शिवान्मः शिवकरीर्मः सत्यर्मः युवनान्मः विश्वजनन्यमः पुष्टेर्मः दारिद्र्यनाशिन्यमः वेदपुष्करणमः शान्तान्मः शुक्रमान्यमः श्रीयर्मः भास्कर्यर्मः गिरिवर्यान्मः वरारोहान्मः यशस्विर्मः वसुन्धरान्मः उदरान्मः हरिण्यर्मः युवमालिन्यमः धर्मान्यकान्यमः सिद्धयर्मः श्रेणसौम्यान्मः शुभप्रदान्मः रूपेश्वरानन्दान्मः वरलक्ष्मीर्मः वसुप्रदानमः शुभान्मः हिरण्यप्राकाराय नमः समुद्रतनयाय नमः अजयाय नमः मङ्गलाय नमः विष्णुवक्षस्करतामः विष्णुपत्ये नमः प्रसन्नाक्षे नमः नारायणसमासाय नमः दातुवंशे नमः देव्ये नमः सर्वोपद्रवन्त्राणे नमः नवदुर्गाय नमः महाकाली नमः ब्रह्मविष्णुशिवात्मकाय नमः त्रिकालसम्पन्नाय नमः ओं सिद्धफलेश्वरी नमः लक्ष्मीदेवताय नमः अष्टोत्तरशतनामावलिपूजां सत्यामि तथा कृष्णदेवताय नमः अष्टोत्तरशतनामावलिः ओं कृष्णवाय नमः केशवाय नमः केशत्रिवे नमः सनातनाय नमः कंसालये नमः देवकाले नमः शिशुपालके नमः प्रभुवे नमः यशोदानन्दनाय नमः शौर्ये नमः पुण्डरीकनिवेशनाय नमः दामोदराय नमः जगन्नाथाय नमः जगत्कर्त्रे नमः जगत्प्रियाय नमः नारायणाय नमः वरिध्वंसे नमः वामनाय नमः अदितिनन्दनाय नमः विष्णुवे नमः दिवलश्रेष्ठाय नमः वासुदेवाय नमः वसुन्धराय नमः अनन्ताय नमः कैटवाय नमः वन्दचिते नमः नरकान्तकाय नमः अच्युताय नमः श्रीधराय नमः श्रीमते नमः श्रीमते नमः पुरुषोत्तमाय नमः गोविन्दाय नमः वरमाय नमः ऋषिकेशाय नमः अखिलात्मने नमः राजसिंहाय नमः दक्षशत्रुवे नमः वत्सदेवाय नमः जगन्नाय नमः भूमिनाय नमः महागोपाय नमः वराहाय नमः पृथ्वीपते नमः वेदवासे नमः चक्रपाणि नमः रथाधराय नमः शङ्खपते नमः पद्मपाणि नमः नन्दगे नमः गरुडध्वजाय नमः चतुर्भुजाय नमः महासत्ताय नमः महाबुद्धये नमः महाभुजाय नमः महोत्सवाय नमः महातेजसे महाबाहुप्रियाय नमः प्रभुवे नमः विश्वक्सेनाय नमः शाङ्गणे नमः वल्लभाय नमः जनार्दनाय नमः तुलसीवल्लभाय कुमाराय नमः परेशाय नमः परमेश्वराय नमः परमहेश्वराय नमः परप्रसुराय नमः परस्मै नमः हृदयस्थाय नमः अम्बरस्थाय नमः आयाय नमः मोहदाय नमः मोहनाशनाय नमः समस्तपादकरूपसे नमः महाबलमनन्दकाय नमः रुक्मिणीरमणाय नमः रुक्मिणीचन्द्रामण्डनाय नमः महदेव नमः तामपुत्राय नमः क्लेशाय नमः गोवर्धनाय नमः हरिये नमः पूतनाय नमः वृष्टिदानाय नमः यमराजनन्दनाय नमः उपेन्द्राय नमः विश्वमूर्ति नमः योगपादाय नमः सनातनाय नमः परमात्मने नमः परब्रह्मणे नमः पटदार्थविनाशाय नमः दिविक्रमाय नमः महामायाय नमः योगविजय नमः विष्णुरस्वरते नमः देव्ये नमः श्रीनिवासाय नमः यज्ञभक्ते नमः उमतः सुखप्रदाय नमः यज्ञेश्वराय नमः रामणाय नमः भगवद्गाय नमः अक्षयाय नमः अभ्याय नमः महाविष्णुराय नमः उमतः सुनामावलिपूजां समर्पयामि विश्वामित्राय विकासन्नवोपस्वाहा सिद्धवरेण्यं भर्गो देवस्वदेवतियो नमोदया सत्तन्वर्तेन पश्यञ्चामि अमृतो विश्रामते स्वानां देवस्वामि प्राणाय स्वानाय स्वसमानाय स्वब्रह्मणे स्वाहा अन्तः आञ्जनेय स्वामिविदावसर महालक्ष्मीविदासमेतः श्री सत्यनारायण स्वामिविदां नमः नैवेद्यार्थिमुतः सदादर्शं निवेदनाय मध्ये मध्ये पाणिमस्तवृक्षाणां ततः वृक्षान्तरोद्धर्तन् गच्छन्तरभूहि प्रथाम्बूलं पुष्पदक्षिणां समर्पयामि
धरधरं विष्णुं शिवरणं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये नारायणं नमस्कृत्य हरं जैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत ಸ್ಕಂದಪುರಾಣದ ದೇವಾಖಂಡದಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿಯ ವ್ರತಕಥೆಯ ಪ್ರಥಮಾಧ್ಯಾಯ. ನೈಮಿಷಾರಣ್ಯವಾಸಿಗಳಾದ ಸಮಸ್ತ ಋಷಿಗಳು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಪೌರಾಣಿಕೋತ್ತಮರಾದ ಸೂತ ಮಹರ್ಷಿಗಳನ್ನು ನೋಡಿ ಕೇಳುವಂತವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಮುನಿವರೇನೆ ಯಾವ ವ್ರತದ ಆಚರಣೆಯಿಂದ ಅಥವಾ ಯಾವ ತಪಸ್ಸಿನಿಂದ ಅಭೀಷ್ಟವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು ಆ ಸಮಸ್ತವನ್ನು ಕೇಳಿದ ಅಪೇಕ್ಷಿಸಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ ಭಾಷೆಯನ್ನು ಕಾರಣ ಕೊಟ್ಟು ಸೂತ ನುಡಿದ್ದಾರೆ. ಎಲೆಯ ಮುನಿಗಳ ಆರಿಸಲಿ ಭಗವಂತನಾದ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನು ನಾರದ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಇದೇ ರೀತಿ ಕೇಳ್ಪಟ್ಟವನಾಗಿ ದೇವರ್ಷಿಯಾದ ನಾರದಗೋಸ್ಕರ ಯಾವುದನ್ನು ಹೇಳಿದನೋ ಆ ಸಮಸ್ತವನ್ನ ಹಾಗೆಯೇ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಲೋಕಾನುಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಬೇಕೆಂದ ನಾರದರು ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಸುತ್ತದ ಕಟ್ಟಗಳಿಗೆ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆನಂತರ ಅಲ್ಲಿ ನಾನಾ ವಿಧವಾದ ಕಷ್ಟಗಳಿಂದ ಕೂಡಿದಂತಹ ಅನೇಕ ಯೋನಿಗಳನ್ನು ಬೋಧಿಸಿದಂತಹ ತಮ್ಮ ಪೂರ್ವಾಜಿತ ಫಲಗಳಿಂದ ಕಷ್ಟಪಡುವಂತಹ ಸಮಸ್ತ ಪ್ರಜೆಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಈ ಲೋಕದ ದುಃಖ ಪರಿಹಾರವು ಯಾವ ಉಪಾಯ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಉಂಟಾಗಲೆಂದು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸೇ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಆಗ ನಾರದರು ವೈಕುಂಠವನ್ನು ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಶುಭ್ರವರ್ಣಗಳಿಂದ ನಾಲ್ಕು ತೋಳುಗಳಿಂದ ಶಂಕುಗದ ಪದ್ಮ ಮರಮಾರಿಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಮಲಾಮೃತಗಳಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲೆ ಅನಂತವಾದ ಪರಾಕ್ರಮವುಳ್ಳಂತಹ ವಾಕ್ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ ಅಗೋಚರವಾದ ಆಕಾರವುಳ್ಳಂತಹ ಆದಿ ಭಕ್ತಿಯು ಬಲಿದಂತಹ ಗುಣಸ್ವರೂಪನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಕಲ ಭೂತಗಳಿಗೆ ಮೊದಲೇನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಭಕ್ತರ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಓಡಾಡಿಸಬೇಕಿದೆ. ಸ್ವಾಮಿಗೆ ನಿನಗಿನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಬಂಧುವಂತನಾದೆ ಅದನ್ನು ನನಗೆ ಹೇಳಿದ ನನಗೆ ತಕ್ಕ ಸಮಾಧಾನ ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಭಗವಂತನ ಸೌಳಿಯನಾಗಿ ಆಗ ನಾನು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇದೇ ಭಕ್ತವಸರನೆ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಂತಹ ಸಕಲ ಮಾನವರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಪಾಪ ಮತ್ತು ಕರ್ಮಗಳನ್ನು ತಿಳಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಸ್ವಾಮಿಯೇ ಸ್ವರ್ಗೋಪಾಯನ ಲೋಕ ಸಂಕಟ ಬೇಗ ಪರಿಹಾರವಾಗುವುದು ಆ ಸಮಸ್ತರು ಕೂಡ ರಕ್ಷಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ನಿಂದೆ ತೋರು ಕೇಳುವಂತವನಾಗು. ಈ ರೀತಿಯಾಗಿರುವಂತಹ ನಾನು ನೋಡಿಕೊಂಡು ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಎಲೆ ನಾಡನೆ ಪ್ರಪಂಚಾಂತರ ಆಕಾಂಕ್ಷೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದೆ. ಯಾವ ಕರ್ಮ ಮಾಡಿ ಶ್ರದ್ಧಯುಕ್ತನಾಗ್ತಾನೋ ಅಂತ ರಾಷ್ಟ್ರ ಹೇಳ್ತೇನೆ ಕೇಳು. ಸದ್ದ ಭಕ್ತ ಲೋಕಗಳಿಂದ ದುರ್ಲಭವಾದ ಅತಿ ಪುಣ್ಯಕರವಾದ ಒಂದು ರೂಪಾಯಿಗೆ ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಹ ಲೋಪ ಮತ್ತು ದೋಷ ಮಾಡದಂತೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ವ್ರತವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದಲ್ಲಿ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಸುಖವನ್ನು ಅನುಭವಿಸಿಕೊಂಡು ಮುಂದೆ ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದುವರು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದಂತಹ ಭಗವಂತನ ಮಾತ್ರ ನಾನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಎಲೆ ತಿರುಗಳನ್ನೇ ಈ ಸತ್ಯಾನುಸಂಧಾನ ಮಾಡೋ ಫಲವೇನಿದೆ, ಇದರ ವಿಧಾನ ಏನು, ಯಾರಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಇದಕ್ಕೆ ಕಾಲ ಯಾವುದು, ಇವೆಲ್ಲವನ್ನು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಡುತ್ತಾನಾದರಿಂದ ಭಗವಂತ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಈ ವ್ರತವು ದುಃಖ ಮತ್ತು ಶೋಕಾದಿಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸುವುದಾಗಿದೆ, ತನ್ನ ಹಾನಿಗಳನ್ನು ಸಮೃದ್ಧಿಪಡಿಸುವುದಾಗಿದೆ, ಸಕಲ ಸೌಭಾಗ್ಯ ಮತ್ತು ಸಂತಾನ ಫಲವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವುದಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಜೀವನ ಉಂಟು ಮಾಡುವುದು, ಯಾವುದು ನಿಮ್ಮ ಉಂಟಾಗುವುದು ಅದು ಭಕ್ತಿ ಸತ್ಯಗಳಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡು ಸಂತಾನದ ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಅದಷ್ಟು ನಾವು ವಿಪರೀತ ಒಳಗೂಡಿಕೊಂಡು ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಆಗಮಾನ ಪಕ್ಷಗಳನ್ನು ಬಾಳೆಯ ಹಣ್ಣು ತುಪ್ಪ ಹಾಲು ಸೇರಿಸಿ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಬಳಿಕ ಕಥಾಶ್ರವಣವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಆ ಬಳಿಕ ಬಂದು ಇಷ್ಟವಿಲ್ಲ ಭೋಜನವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ತಾನು ಸಹ ಭೋಜನ ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ 4 ವರ್ಷ ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಆದಿದ್ದಾಗಲಿ ಬಂದಿದ್ದಾಗಲಿ ಕೊನೆಯಿಂದ ವಿದ್ಯಾಪನೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದರೆ ಪೂರ್ಣ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವುದು. ಈ ವೇದಿಕೆ ಮಾಡಲು ಖಂಡಿತವಾಗಿ ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರ ಅಭೀಷ್ಟವಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಉಂಟಾಗುವುದು. ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ಕೂಡ ಸುಖಕರವಾದ ಸ್ವರೂಪವಾಯುವು ಬೇರೆ ಇಲ್ಲಿನ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನು ನಾನು ಹೇಳಿದ ಶೋಧಕಾರಿಗೆ ಸೂತರಿಗೆ ಪ್ರಥಮವಾಗಿ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಈಗ ಪುನಃ ಸೂತ್ರ ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾರೆ. ಆನಂತರ ವಿಷ್ಣುವನ್ನು ಆರಂಭ ಕುರಿತು ಎಲೆನಾಥ ಮಹರ್ಷಿ ನೀನು ಕೇಳಿದಂತೆ ವ್ರತವ್ಯಾದಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿತು. ಆ ವಿಷ್ಣು ಕುರಿತು ಪುರಾತನವಾದ ಒಂದು ಇತಿಹಾಸವಿದೆ, ಅದನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಕೇಳು. ಅತಿ ಮನೋಹರವಾದ ಕಾಶಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ವಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಆದಂತದೇ ಸಸ್ಯಗಳನ್ನು ಪಾಲಿನ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಿಳಿಯುತ್ತಾನೆ. ಹೀಗಾಗಿ ಅತ್ಯಂತ ವಿಶ್ವಾಸಗಳಂತಹ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣುವು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸ್ವಲ್ಪ ಧಾರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆತನವನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ. ಎಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ ಪ್ರತಿದಿನ ದುಃಖಿತನ ಎದಕ್ಕೋಸ್ಕರ ಭೂಮಿ ತಿರುಗುತ್ತೆ ಎಂದು ಕೇಳಿಕೊಂಡವನಾಗಿ ಆಗ ಆತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಇದೇ ಸ್ವಾಮಿಗೆ ನಾನು ಅತಿ ದಲಿತ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಭಿಕ್ಷಕ್ಕೋಸ್ಕರ ತಿರುಗುತ್ತಿದ್ದೇನೆ ಅಂತಹ ಆತನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಆಗ ಹೇಳ್ತಾನೆ. ಎಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನೇ ನೀನು ಶ್ರೀ ಸತ್ಯಾನುಭವವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡು, ನಿನ್ನ ಕಷ್ಟಗಳೆಲ್ಲವೂ ಸಹ ಪರಿಹಾರವಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ತಾನಾಗಿ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾನೆ. ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯಾನುಭವ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಾರಾದ್ರೆ ನಿದ್ರೆ ಸಹ ಮಾಡಲಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾನೆ. ಮಾನ ದಿವಸ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದವನೇ ಯಥಾ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪುನಃ ಶ್ರೀ ಸತ್ಯಾನುಭವ ಪೂಜೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಲು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪುನಃ ಭಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಆ ದಿನ ಆತನ ವಿಶೇಷ ಹಣವು ಸಹ ಲಭ್ಯವಾಗಿದೆ. ಅದೇ ಹಣ್ಣು ಒಂದೇ ಕೂಡಿಕೊಂಡು ಶ್ರೀ ಸತ್ಯಾನುಭವ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಕೂಡ ತಪ್ಪದೇ ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಾ ಬರುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಬ್ರಾಹ್ಮಣೋತ್ತಮ ಶ್ರೀ ಸತ್ಯಾನುಭವ ಮಾಡುವನಾಗಿ ಸಕಲ ವಿಧವಾದ ಪಾಪಗಳನ್ನು ಕೂಡ ಸಾಧ್ಯವಾದ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಸಹ ಪಡೆದಿದ್ದಾನೆ. ಇದೇ ನಾಗಮಹರ್ಷಿ ಯಾವ ಮನುಷ್ಯನ ಭೂಮಿ ಕುಟುಂಬ ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಾನೋ ಆ ಮನುಷ್ಯನ ಸಕಲ ದುಃಖಗಳು ಕಷ್ಟಗಳು ನಾಶವಾಗುವುದೆಂಬುದಾಗಿ ಸ್ವತಃ ಭಗವಂತನೇ ಹೇಳಿದ್ದಾನೆ.
ಪ್ರಿಯದರ್ಶಿಯ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಹಾವಿಷ್ಣುವು ಮಹಾತ್ಮ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ 7 ವಿಷಯ ನಿಮ್ಮಿನಿಂದ ಹೆಸಲ್ಪಟ್ಟರೆ ಮತ್ತೆ ಹೇಳುವುದಾಗಿ ಕಾಲನಿ ಕೊಟ್ಟು ಸೂತರ ಸಾನುವಾಗಿ ಆಗ ಋಷಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದೇ ಮಾಸಗಳೇ ಈ ವ್ರತವನ್ನು ಬ್ರಾಹ್ಮಣಕ್ಕೆ ಗುರುವಿನಂತ ಆಚರಣೆ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟು ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಕೇಳಬೇಕಂತ ಕೇಳಿಕೊಂಡವರಾಗಿ ಸೂತರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಸಮಯಕ್ಕೆ ಪೂರ್ವಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬ್ರಾಹ್ಮಣತ್ವವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜೋಪಕರಣದಿಂದ 8 ವರ್ಷದ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದ್ದಾನೆ. ಆ ಕಾಲದ ಗಟ್ಟಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಬಂದಂಥ ಕಷ್ಟಕ್ಕಾಗಿಯೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡೆಸಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮನೆಯನ್ನು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವನ್ನು ಕೂಡ ಭಕ್ತಿಯಿಂದಾಗಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಮಾಡಿ ಹೇಳಿಕೊಡ್ತಾರೆ. ಇದೇ ಸ್ವಾಮಿಗೆ ನಿಮ್ಮಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಈ ವ್ರತ ಯಾವುದು, ಇದನ್ನು ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ ಫಲವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು, ನನಗೆ ತಿಳಿಸಬೇಕೆಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಂತಹ ಕಟ್ಟಿಗೆ ಬಾಂಧವನಿಗೆ ರಾಮನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತವು ಪೂರ್ಣ ಫಲವನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಧನ್ಯಾದಿಯಾಗಿ ಅನೇಕ ಸಂಪತ್ತು ಉಂಟಾಗಿ ಹೇಳಿಕೊಂಡವನಾಗಿ ಆಗ ಕಟ್ಟಿಗೆ ಮನಸ್ಸಂತ ಶಾಂತನಗನಾಗಿ ಸ್ವಾಮಿ ಕೃಷ್ಣಾಂಗುಳ ಪಕ್ಷ ಜಲಪಾನವನ್ನು ಮಾಡಿ ಆ ದಿವಸ ಕಟ್ಟಿಗೆ ಮನದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ ಮುಂದೆ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವಂತಾಗಿ ಸಂಧಿಗಿಂತಲೂ ಕೂಡ ದ್ವಿಗುಣದ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾನೆ. ಆ ಬಳಿಕ ಸಂತೋಷದಿಂದ ಅದೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಪಕ್ವಾಗಿರುತ್ತಾರೆ ಸಕ್ಕರೆ ಹಾಲು ಪಶು ತೆಗೆದುಕೊಂಡ ಮನೆಯನ್ನು ಕೂಡ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜನಾಶ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಅನೇಕ ಬಾರ ಪುತ್ರವನ್ನು ಕೊಡುವುದಾಗಿ ಈ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಸಕಲ ಸುಖಗಳನ್ನು ಕೂಡ ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳ ಅಂತ್ಯಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಈಗ 3 ಅಧ್ಯಾಯ ಪುನಃ ಸೂತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮುನಿಗಳಿಂದ ಪುನಃ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೇಳಿ. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಉಲ್ಕಾಮಕನೆಂಬರಾಗಿದ್ದಾನೆ. ಆತನ ಹೆಂಡತಿಯಾಗಿರುವಂತಹ ಭದ್ರಶೀಲ ಬಸ್ತಿ ಹೊಡೆಸಗಳ ಮಿಡಿತೀರ್ವರಿಗೆ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜನಾಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಸಂಕಲ್ಪ ವರ್ತಕನಿದ್ದಾನೆ. ಅವರಿಬ್ಬರನ್ನು ಕಂಡ ಕೈ ಮುಗಿಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲೆ ರಾಜನೇ ವಸ್ತುಕನಾಗಿ ನಾನು ಶುದ್ಧಿಯಿಂದ ನೀನು ಆಚೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೋ ನನಗೆ ಹೇಳಬೇಕಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವನಾಗಿ ಆಗ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದೇ ವ್ಯಾಪಾರಿ ಬಂಧುಗಳಿಂದ ಒಳಗೂಡಿಕೊಂಡು ಪುತ್ರಾಪೇಕ್ಷೆಗಳನ್ನು ಸಕಲ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಹೇಳ್ತಾ ರಾಜನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು, ಎಲೆ ರಾಜ ನನಗೂ ಕೂಡ ಸಂತಾನ ಫಲವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಈ ವ್ರತ ಸಂತಾನ ಪ್ರೀತಿಯಾಗಿ ಈ ವ್ರತ ವಿಧಾನ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಕೋರಿ ರಾಜನೆಲ್ಲ ಸರಿದುಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರ ಹಿಂದಿರುಗಿ ಸಂತೋಷ ಪಡ್ತಾನೆ ಮನೆ ಇದ್ದಾನೆ. ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾವಾಗ ನನಗೆ ಸಂತಾನಗಳ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುವುದೋ ಹಾಗೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡಲು ಇಬ್ಬರು ಸಹ ಸ್ವಾಮಿ ಧರಿಸಿಕೊಂಡು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಕೆಲವನ್ನು ಕಳೆದು ವೇದಾಂತನ ಬಗ್ಗೆ ಸಂತೋಷವಾಗಿ ಓಡಿಕೊಳ್ಳುವುದಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪ್ರಭಾಕರದಿಂದ ಪ್ರಸಿದ್ದಾಳೆ. ಶುಕ್ಲ ಪಕ್ಷದಿಂದ ಪಾಲಿನ ಕನ್ಯಾ ಮಣಿಗೆ ನೆನಪುಗೊಳ್ಳುವಂತೆ ಕಲಾತಂಗ ನಾಮಕರಣ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಗ ಲೀಲಾಂತ ಭಕ್ತಕರ ಹಾರಿಯು ತನ್ನ ಪತಿಯನ್ನು ಕೇಳ್ತಾಳೆ, ಸ್ವಾಮಿಗೆ ನಿನ್ನ ಏತಕ್ಕಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಲು ಕೇಳಿಕೊಂಡವಳಾಗಿ ಆ ನಾಟಕ ಇದೆ ಕರೆಯಿದೆ. ಈಗಲೇ ವಿವಾಹಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಸಮಾನ ಪಕ್ಷ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಕಲಾತಂಗ ಕಲಿಯು ತಂದೆ ಮೇಲೆ ಬೆಳೆದಿದ್ದಾಳೆ. ಆ ಬಳಿಕ ಭಕ್ತದನು ಅವರ ಮಗಳನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಅವರ ಧರ್ಮಾಪದಲ್ಲಿ ಚಾಲನೆ ಕೂಡ ಜಾಗೃತಿ ಮಾಡಿರುವುದಾಗಿ ಒಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ಬಂದು ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿ ಹೋದಂಥ ಮಾನವ ಪಟ್ಟಣ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಭಕ್ತನ ಕುಮಾರ ಸಹಕಾರಿದ್ದಾರೆ. ಗುಣಾಟನಾಗಿಯೋ ಸುಂದರಾಗಿರುವಂತಹ ಅವರನ್ನು ನೋಡಿ ಆಂಶಿಕನಾಗಿ ಈ ಮನಸ್ಸನ್ನು ಒಳಗೂಡಿಕೊಂಡು ಅದೇ ತಮ್ಮ ಮಗಳನ್ನು ಕೊಡುತ್ತಾರೆ. ಧನ ಬದಲಿಗೆ ಕೊಡುವಂತಹ ವಚನ ವಿವಾಹಗಳು ಕೂಡ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದ. ಇದು ಸ್ವಾಮಿ ಬಹಳ ಗೋಪುಂಟಾಗಿದೆ. ಆ ಬಳಿಕ ವ್ಯಾಪಾರದ ಬುದ್ಧಿವಂತನಾದನು ಕಾಲವಶದಿಂದ ಕರ್ಮಶದಿಂದ ರೇಸಭಟನಾಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಒಳಗೂಡಿಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಹೊರಟು ಸಮುದ್ರದ ಮನೋಹರವಾದ ರತ್ನ ಸಾರಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಒಂದು ದಿವಸ ಮನೆಯ ಪಟ್ಟಣ ಒಳ್ಳೆಯ ಚಂದ್ರಕ್ಕೆ ರಾಜ ಕುರಿತು ಇಬ್ಬರು ಸಹ ಹೊರಟು ಹೋಗ್ತಿಲ್ಲಾಗಿ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡುವಂತಹ ವರ್ತಕರಿಬ್ಬರಿಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಶಾಪವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಒಂದು ದಿವಸ ಕಳ್ಳರು ರಾಜ ದ್ರವ್ಯನ ಪರಿಸಿಕೊಂಡು ಆ ವರ್ತಕರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಬರುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ರಾಜಭಟರು ಕಳ್ಳ ಹುಡುಕ್ತಾ ಬಂದು ಕಣ್ಣಿ ಕಾಣಲು ಹೊಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆಗ ರಾಜಭಟ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಅದೇ ಹಣವನ್ನು ಅವರಿಬ್ಬರು ಹಗ್ಗನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಖಂಡಿಸಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಸಮೀಪ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದೇ ಪ್ರಭುಗಳೇ ಇಬ್ಬರು ಕಣ್ಣನ್ನು ಕಲಿಸಿದ್ದೇವೆ, ಇತ್ಯಾದಿ ಕೊಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಂಡವರಾಗಿ ಬಳಿಕ ವರ್ತಕರಿಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಬಲವಾದ ಹಗ್ಗಗಳಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟು ಕಾರನ್ನು ಕಲಿಸಿಬಿಡುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ವ್ರತಮೆಯಿಂದ ಇವರು ಆಟ ತಂದೆ ಮಾಡಿ ಯಾರಿಗೂ ಸಹ ಕೇಳಿಸುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಇತ್ತ ರಾಜನಿಂದ ಇವರ ಸಂಪತ್ತೆಲ್ಲ ಕೂಡ ಸಂಗ್ರಹಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಶಾಪದಿಂದ ಅವರ ಲಿಂಗಸ್ಗೆ ಸಹ ಒಬ್ಬ ವ್ಯಸನ ಉಂಟಾಗಿದೆ. ಮನೆತನಗಳೆಲ್ಲ ಕೂಡ ಕಳ್ಳರಿಂದ ಪಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಆನೆಗಳಿಂದ ಅಷ್ಟು ಬಾಲಕರಿಂದ ಅನ್ನಕ್ಕಾಗಿ ಮನೆ ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ದಿವಸ ಕಲಾತಂಕನೇ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮನೆಗೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲೇ ಆಗ ಪೂಜಾರಲ್ಲಿ ಕೊಂಡುಕೊಂಡು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಬೆಳೆಸಿಕೊಂಡು ಪ್ರಸಾದಕ್ಷೆ ಮಾಡಿ ಆ ರಾತ್ರಿ ಕೂಡ ಅಲ್ಲೇ ಕಳೆದುಕೊಂಡು ಆ ಬೆಳಗ್ಗೆ ತನ್ನ ಮನೆ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಆಗ ತಾಯಿ ಕಲಾತಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಗಳೇ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿದೆ ನಿನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಎಂದು ಕೇಳಿಕೊಂಡವಳಾಗಿ ಕಲಾತಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ತಾಯಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಗೃಹದಲ್ಲಿ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅದನ್ನು ನೋಡ್ತಿದ್ದೇನೆ ಅಂತಹ ಮಗಳ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ಮಾಡ ತಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ಸಂತೋಷತೆ ಇಷ್ಟಮಿತ್ರ ಬಂಧುಗಳಿಂದ ಒಳಗೂಡಿಕೊಂಡು ವರ್ತನೆ ನಡೀತ ಲೀಲಾವತಿಯು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಿ, ಎಲೆ ಸ್ವಾಮಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಬೇಗ ಬರೋದಕ್ಕೆ ಅವರ ಸಕಲ ತಪ್ಪುಗಳ ಮನಸ್ಸಿರುವುದಾಗಿ ಪುರುಷಾರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ
ಶ್ರೀ ಸತ್ಯಾನಂದ ಪೂಜನ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಪುನಃ ಸತ್ಯಾನಂದ ಸಂತುಷ್ಟನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈ ಸ್ವಾಮಿಗೆ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಆ ರಾಜ ಸತ್ವದ ಕಾಣಿಸ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲೆ ರಾಜನೇ, ನಾಳೆ ಪ್ರಾತಃ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೀನು ಆ ವ್ರತದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡು, ಈ ದಿನವನ್ನು ನಾಶ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಸತ್ಯಾನಂದ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾನೆ. ನನ್ನ ಸಿಂಹಾಸನವಾಗಿ ನನ್ನ ಸ್ವಪ್ನ ಕೊಡಿಸಿ ಆ ವ್ರತದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲು ರಾಜಾಜ್ಞೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ರಾಜಾಜ್ಞೆ ಸೇಕರಿಸ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲು ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಆಗ ರಾಜನು ಈ ವ್ರತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲೆ ವರ್ತರೆ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ದೇವರ ಮೈಯಲ್ಲಿ ಆದ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ. ಇದನ್ನೇ ಹೆದರಬೇಕಾದ ಸಂಕೋಲೀಕರಿಸಿ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಅವರು ಸಂತೋಷಗೊಳಿಸಿ ಅವರಿಗೆ ಸ್ಥಳವನ್ನೂ ಸಹ ಕೊಟ್ಟು ಇದೇ ವರ್ತಕರೇ ಸಂತೋಷ ಮನಸ್ಸರ ಗೋವಿಂದರಾಗಿ ಆ ವರ್ತಕರಿಗೂ ಕೂಡ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಪಡೆದು ಇವರಿಗೆ ಶ್ರೀ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಈಗ 4ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಪುನಃ ಸೂತದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿದ್ದಾರೆ. ಬಳಿಕ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ನಿತ್ಯಕರ್ಮ ನೆರವೇರಿಸಿ ಎಲ್ಲ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹಣವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿಸಿ ಉತ್ಥಾನ ಹೊರಡಿದ್ದಾನೆ. ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಅವರು ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸನ್ಯಾಸಿಯವರೇ ಬಂದು ಕೇಳಿಕೊಡ್ತಾನೆ, ಇದೇ ವರ್ತಕನೇ ನಿಮ್ಮ ಹಣೆಯಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾನೆ. ಆಗ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇದೇ ಸನ್ಯಾಸಿಯೇ, ನಮ್ಮ ಹಣೆಗಿದೆ ಮತ್ತು ಬಳ್ಳಿಗಳಿದೆ ಎಂದು ಹೇಳ್ತಹ ಸತ್ಯವಾದ ಮಾತು ಲಕ್ಷ್ಮಣ ಸ್ವಾಮಿ ನಿಮ್ಮ ಮತದ ಯಥಾರ್ಥವಾಗಲಿ ಎಂದು ಹೇಳಿ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ. ಆಗ ವರ್ತಕರು ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿ ಸಮತಳವನ್ನು ಕೂಡ ನಿತ್ಯಕರಣಗೊಳಿಸಿಕೊಂಡು ಪುನಃ ಆಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲೆ ಬಳ್ಳಿ ಕಡದ ಮಾವನ ಅಶ್ಚರ್ಯನಾಗಿ ಮೂರ್ತಿ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ. ಪುನಃ ಎಚ್ಚೆತ್ತನಾಗಿ ದುಃಖದ ಮಾಡುವಂತಹ ಮಾವನಗಳೇ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದೇ ಮಾವನೇ ಹೇಗೆ ಅವಸರ ಪಡ್ತೀರಿ, ಸನ್ಯಾಸಿ ನನಗೆ ಶಾಪ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟೆ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅದನ್ನು ಕ್ಷಣಾಗಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ವಿಕೇಶನ್ನೇ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ನಾನು ಸನ್ನಿಧಿಗೆ ಹೋಗಿ ಅದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾನೆ. ಎಲೆಗೆ ಸೇರಿಸದೆ ಇದರೊಡನೆ ಯಾವ ಸತ್ಯವಾದ ಮಾತುಗಳು ಅಂತ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟು ಅಂತ ಅತ್ಯಂತ ಚಿಂತೆಗಾರ ಅಂತ ಅಪರಾಧ ಕೆಲಸವನ್ನು ನಮಸ್ಕರಿಸಿ ಚಿಂತೆಗೊಳಗಾಗಿದ್ದಾನೆ. ಆಗ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ದುರ್ಬುದ್ಧಿಗಳೇ, ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿದೆ, ದುಃಖಿಸಬೇಡಿದೆ, ನನ್ನ ಪೂಜೆಯನ್ನು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಗಿ ನನ್ನ ಆಜ್ಞೆಯಿಂದ ಬಾರಿ ಬಂದು ಪಡ್ತಾ ಬಂದಿರಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆ ಭಗವಂತನ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಅನಿಸಿದ್ದಾನೆ. ಇದೇ ಸ್ವಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಸಮಸ್ತ ದೇವತೆಗಳಿಂದ ಗುಣವತಿಯ ಮಾಯ ಮೋಹಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯುಕ್ತವಾಗಿ ನಾನು ಖಂಡಿತ ಪೂಜೆ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥಿಸು ನಮ್ಮ ಸಂತೋಷ ಅವರಿಗೆ ಅನೇಕ ದಯಮಾಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆನಂದವತ್ತಿ ದ್ರವ್ಯ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಸಂತೋಷಗೊಳಿಸಿ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಯಥಾವಿಧಿಗಳನ್ನು ಸಂದೇಶಪಟ್ಟುತ್ತಾರೆ. ನೀವು ಸೇರಿ ಶ್ರಮ ಪಡೆದ ಕಳಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಆತ ಭೂತ ಪಟ್ಟಣ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ವರ್ಧನ ಪಡೆದುಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದೇ ತಾಯಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪತಿ ಮತ್ತು ಶುಭಾರ್ಥನಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿ ದೇವರ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ನನ್ನ ಮಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದೇ ಮಗಳೇ ಪತಿ ನೋಡಿ ಶೀಘ್ರ ಹೊರೋಣ, ಸಿದ್ಧಾಂತವಾಗಿ ತಾಯಿ ಮನಸ್ಸಲ್ಲ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರನ್ನು ಕೂಡ ಮುಗಿಸಿ ಪ್ರಸಾದ ಹೊರಟು ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಇದರಿಂದ ಪುನಃ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಕೋಪ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆಕೆ ಪತಂಜಲಿ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆ ಬಳಿಕ ತನ್ನ ಪತಿ ಕಂಡು ಬೀಗಿದ್ದಾಳೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿರುವ ಲೀಲಾವತಿಯ ಮಗಳ ಅವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದುವರೆಗೆ ಅಡಿಕ್ಷಣೆ ಮಾಯವಾಗುತ್ತಾನೆ. ಇದೆಲ್ಲ ಕೂಡ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿಯ ಮೈಯುಂಟಾಗಿ ಹೇಳಿ ಆತನನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ತನ್ನ ಬಗ್ಗೆ ನಷ್ಟವಾದ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿ ತನ್ನ ಪದೇ ಕೂಡ ಸಹ ಮಾಡುತ್ತ ಮನೋನಿಷ್ಠೆ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಮಗಳ ಕಷ್ಟವಂತಾದ ವೈಶ್ಯರು ಇಬ್ಬರು ಸಾಹಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಡಗು ಅದೃಷ್ಟವಾಗಿ ಹೊರಟೋಗಿದೆ. ಈ ಸತ್ಯಾಂಶ ಮಾಯಾವನ್ನು ಎಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳಲಾಗಿ ಪುನಃ ಶಂಕರ ಮನೋರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಡ್ತಾರೆ, ನಾನು ಆಪಾತವಾಗಿ ಸತ್ಯಾಂಶ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಈ ಸತ್ಯಾನ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾನೆ. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯಾನಂದ ಸಂತುಷ್ಟನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ತಂತ್ರ ಆಕಾಶ ಬಿಡುತ್ತೇವೆ ವೈಶ್ಯನೇ, ನಿನ್ನ ಮಗಳನ್ನು ಪ್ರಸಾದ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಅದಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಸಾದದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮನೆಗೆ ಪ್ರಸಾದ ವೃಕ್ಷ ಮಾಡಿದಂತ ಆಕೆ ಬದಿ ಮುಂದುಗಳು ಕಲಾವಿದ ಆಕಾಶವಾಣಿ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಬೇರೆ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಪ್ರಸಾದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಅವಳು ತನ್ನ ಪತಿ ದೃಷ್ಟಿ ಗೋಚರವಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವಳು ತುಂಬ ಸಂತೋಷ ಉಂಟಾಯಿತ. ಆಗ ತನ್ನ ತಂದೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾಳೆ, ಈ ಮನೆಗೆ ಹೋಗುವ ಬೇರೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಆ ಮಗಳ ಮಾತು ಬಹಳ ಸಂತೋಷ ಉಂಟಾಗಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯಾನಂದ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಮಾಸ ವರ್ಷಕ್ಕಾದರೂ ಕೂಡ ಸತ್ಯಾನಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಪ್ರಕಾರ ಸತ್ಯಾನಂದ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಮಕ್ಕಳು ಸಲ್ಲಿಸಿಕೊಂಡು ನಾವು ಸ್ವಂತ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಬಳಿಗೆ ಸಮಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಬೇಗ ಬಾ. ಶ್ರೀವತ್ಸಮಾರೋಗ್ಯಮಾರೋಗ್ಯಮಾಸ್ತಕಾಮ್ಯ ಸಂತಸ್ತು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಸದೃಸಾರ ಸತ್ಯರಸ್ತು.
ಸುತ್ತ ಹೇಳ್ತಾರೆ ವಿಶ್ವದ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತೇನೆ. ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಉಲ್ಲದಿಂದಾದ ಪ್ರಜಾಪರಣಗಳನ್ನು ಆ ರಾಜನು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪರಿತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅತಿ ದುಃಖದಿಂದಾನೆ ಇದೆಲ್ಲೂ ಸಮೇತನು ಅರಣ್ಯಕ್ಕೆ ಬಂದನಾಗಿ ಸಿಂಹಗಳಿಗಾಗಿ ಅನೇಕ ಪುಣ್ಯ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಗೋಪಾಲಕರು ಪ್ರೊಡಕ್ಷಪಡಿ ಸಂತುಷ್ಟ ಭಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿಗೆ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಸಹ ಮಾಡಿದ. ಹೀಗಾಗಿ ಸಮಸ್ತ ಗೋಪಾಲಕರು ಸತ್ಯಾನುಸಂಧಾನದ ವಿನಂತಿದ್ದಾರೆ. ಯಥೇಚ್ಛ ಬೋಧನೆ ಸಹ ಮಾಡಲೇ ಹೊರಟಾಗಿದ್ದಾರೆ. ಆ ನಂತರ ಪ್ರಸಾದ ಪರಿತ್ಯಾಗ ಮಾಡುತ್ತಾನೆ ದುಃಖವಿದ್ದಾನೆ. ಆ ರಾಜ 3 ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು ಧನ ಸನಾತವಾಗಿ ಆಗಮಿಸುವ ಮಂದಿ ಸಕಲವನ್ನು ಕೂಡ ಸತ್ಯಾನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಅಂತ ಯಾವ ಸತ್ಯದ ಪೂಜೆ ಆಯಿತೋ ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮನೋನಿಷ್ಠೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಸತ್ಯಾನುಭವ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆನಂತರನು ಸತ್ಯಾನ ಪ್ರಸಾದ ಜನರ ಪುರುಷ ಐಶ್ವರ್ಯ ಪುನಃನಾಗಿ ಈ ಲೋಕದ ಸಂಪೂರ್ಣ ಸುಖವನ್ನು ಕೂಡ ಅನುಭವಿಸಿಕೊಳ್ಳಂತೆ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಬೇಕುಂಟು ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪರಮ ದುರ್ಲಭವಾಗಿ ಯಾವ ಮನುಷ್ಯನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾನೋ ಆತನಿಗೆ ಸತ್ಯಾನ ಧನದಾನ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಮತ್ತು ಯಾವ ಜನರಿಗೆ ಧನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಅವನು ಎಲ್ಲ ಸಂಸಾರ ಬಂದು ಮುಕ್ತನಾಗುತ್ತಾನೆ. ಅವರು ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸುಖವನ್ನು ಕೂಡ ಅನುಭವಿಸಿಕೊಳ್ಳಂತೆ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಬೇಕುಂಟು ಲೋಕ ಅನಿಸುವಂತಾರೆ. ಇದು ಸತ್ಯವನ್ನು ಮತ್ತೆ ಸೂರ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೇ ವಿಷಯದ ಈ ಪ್ರಕಾರ ಸತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿಸುತ್ತೇನೆ. ಈ ವ್ರತ ಮಾಡಿದ್ದು ಸಂಪೂರ್ಣ ಸತ್ಯವನ್ನು ಮುಕ್ತರಾಗ್ತಾರೆ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಈ ಸತ್ಯವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೊಡುವಂತಾಗಿದೆ. ಹೀಗೆ ಭಗವಂತನ ಕೆಲವರು ಸತ್ಯಾನ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಇರುತ್ತಾರೆ, ಈಶ್ವರನಲ್ಲಿ ಸತ್ಯರಿರುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ನಾನಾ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಪ್ರಧಾನಮಂತಹ ಸಕಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಭಗವಂತನ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಈ ಸತ್ಯಾನ ರೂಪ ಧರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂತಾಗ ಯಾರು ಈ ಸತ್ಯಾನ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಶ್ರವಣ ಮಾಡುತ್ತಾರೋ, ಪಠಣ ಮಾಡುತ್ತಾರೋ, ಹೇಳುತ್ತಾರೋ, ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳುತ್ತಾರೋ ಅವರ ಸಮಸ್ತವಾದ ವಿಶ್ವಾಸನಾಶವಾಗಿ ಇರುತ್ತಾರೆ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಸಮಾಧಿಯಾಯಿತು. शुक्लांबरधरं कृष्णं शिवरुणं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् व्यासं वसिष्ठः रक्तारं शक्ते गोत्रमकल्मशङ्कराचरध्वजं वन्देष्वतां तपोनिधिं व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मणे विराशिष्टाय नमो नमः अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैवरूपरूपाय विष्णवे प्रभो विष्णवे ॐ नमो विष्णवे प्रभो विष्णवे शम्पाय नमवाच दत्त्वा धर्मानुशेषेण पावनांश सर्वशः युधिष्ठिरः शान्तरवं हरेवाचः युधिष्ठिरोवाच विवेकं दैवतं लोके किं भाप्येकं महागणं त्वं तत्तं तमच्चन्तः पाम्भजस्वानवाचवं ओ तत्त्व सर्वदर्भाणं भवतः परमो वदः किं कृपन्मुच्यते सन्तुष्यन्त सावधनादेश्वरुवाच जगत्प्रभं देवदेवानन्दं पुरुषोत्तमं तमन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः तमेव चात्ययं नित्यं भक्ता पुरुषमप्रियं यागं स्तवन्नमस्संशयजमानस्तमेव च नागनजनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं सुवन्नित्यं सर्वलोकादिगो भवेत् ब्रह्मण्यं सर्वधर्मद्धं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतमोद्भवम् ईश्वरे सर्वधर्माणां धर्मो विजनमोदः यद्भक्ता पुण्डरीकाक्षं तवै लक्ष्ये नरस्थितः परमं जो महत्तेजः परमं जो महत्तपः परमं जो महद्ब्रह्म परमं व्यक्परायणं पवित्राणां पवित्रं जो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च लोकानां जो विजयपितः ततः सर्वाणि भूतानि भवन्त्यादिकारिणेऽस्मिन् च प्रलयं जाति पुनरेव यक्षते तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नामसहस्रं हे स्वपापमयापहं यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः गीतानि वक्ष्यामि भूतते प्रसिद्धानां सहस्रस्तवेदभ्यासमहामणिनन्दोऽष्टदा देवो गतवान्योगीतः तान्तद्योगीतं शक्तिर्देवगिनन्दनः यशामावधियं तस्य हस्तान्तर्तेव नियुज्यते विष्णुं ज्येष्ठं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैकाकं नमामि पुरुषोत्तमं वस्य श्रीविष्णोर्विग्रहसहस्रनामसप्तमहामन्त्रस्य वैदव्यासभगवांशिः अंशुद्धन्दः महाविष्णुपरमात्मसेवन्नामाविनो देवतमतां सिद्धो महाबीजं देवकीनन्दनः सस्तेजशक्तिः बुद्धोः चोपनो देवाय परमो मन्त्रः चन्द्रब्रह्मण्डके शक्तिरिकेकं शान्तदन्तागदावरीतस्सं तथाङ्गपाण्डक्षोभ्यः नेत्रं विसावासामगस्सामीदिकवचं आनन्दं परब्रह्मेण योनिहृतो सुदर्शनकालः त्रिगिरिग्वन्दः विश्वरोगिधामं भवतः श्री सत्यनारायणस्वामिवितामृतत्ते अस्मिन् दिने सकलपूजा सेवाकर्तॄणां मनोकामनिश्चितजगः निर्वाणस्मिन् दिने पूजा सेवाकर्तॄणां भवतः सर्वकार्यमास्ति विजयतमप्रसङ्गः सर्वकार्यशुभफलप्रसङ्गः सहस्रनामः पारायणयोगः अतः ध्यानं क्षीरोदन्धप्रदेशे शुचिमणिविलसत्सैकते भौतिकानामानागत्ता सरस्तत्पडिकमणिनिवेमौक्तिरिके मण्डितागः शुक्लैरभ्रैरभ्रैरुपरिविलसते वक्तवीयुचवर्षे आनन्देन पुनीयाः धन्यन्यगदशङ्गवाणि मुकुन्दः भूपालो यस्तनाभिर्वेदसूर्ये सन्दसूर्योचनेत्रे कर्णावाचाशिरोधोद्भविदहाय
यस्य वासोऽयमग्निः अन्तस्त्वं यस्य विश्वं सोमनगर्भो भोगिगन्धर्वदैत्यैः चित्तं गन्धं यदेतं त्रिभुवनवशं कृष्णवीशं नमामिः ॐ नमो भगवते वासुदेवाय दन्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गदादृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कवरदयनं योगरत्यागं वन्दे विष्णुं भावयहं सर्वलोकैकनाथं मेघश्यामं वेदकौशेयवासं श्रीवत्साकं कौस्तुभोद्भास्ताङ्गं पुण्योपेतं पुण्डरीकाक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथं ससञ्चितक्कं सकरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीर्षणं सहारवक्षसरजोविकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं सरधा चतुर्भुजं राजाजं वादिजातस्य हि वसिंहासनोपरि आसीनममृतश्यामहमागताक्षवनन्ततं चन्द्राणां चतुर्बाहुं श्रीवत्साङ्गप्रवक्षं रुक्मिणी सत्यभामाभ्यां लिखितं कृष्णवास्य सूर्ये हरिः ओम् विश्वं विष्णुर्शक्तारो भूतभद्रभो भूतगर्भूतवत्तारो भूतात्मा भूतमावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानाहं परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी चेत्तत्वक्षरे वच योगो योगविदां नेता तथा पुरुषेश्वरः नाम सिंहबुभुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्तानभूताभिः निजरत्रयः सम्भवो वा बनोभक्तः प्रभुवः प्रभुरीश्वरः स्वयंभो शम्भुरादित्यापुष्कराक्षवः स्वनः अनादिर्गणोधातविदादातुरुत्तमं प्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो वरप्रभुः विश्वकर्मा मनस्तस्मस्तविष्टस्तविरोधुवः अग्राजक्षाजुतः कृष्णो लोहिताक्षरवर्धनः प्रभूतस्य गुप्तामः पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणदा प्राणज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो वित्तवेदं देवेदाविवित्तमत्तमः मत्तमोदरादर्शः तद्ग्रह विरात्मवान् सुरेश शरणं शर्मा विश्वरेता प्रजाभवः अहत् संवत्सरो व्यानावत्तयः सर्वदर्शनः अतः सर्वेश्वरः सिद्धासिद्धिः सर्वाग्रच्युतः विशाखविरणैहात्मा सर्वजोगमिश्रितः वसत्पशुमनासत्यास्मात्रासंविधस्सभावोगमण्डलीकाक्षो दशकर्माशाकतिः रुद्रोपमुचरावभ्यो विश्वजो नियततिस्सवाः अमृतः शाश्वतः साणुपरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भा विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदर्भृङ्गो वेदाङ्गो वेदविद्गमिः लोकादक्षस्वरादक्षो धर्मादक्षकसागरः चतुरात्मा चतुर्योगः चतुर्दंशा चतुर्भुजः राधिष्णो जनं भोक्ताः सतिष्ठुजगदादिशः अनगोविजयो चेता विश्वजो निपदप्रसूः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोगस्यरूर्जितः अतीन्द्रिकः सङ्गः सर्गो यथात्मानियमो महावेद्यो वैद्यसुता योगी वीरः मानवो मधुभो अतीन्द्रिय महाराजो महत्साहो महाबलः महाबुद्धिः महावीर्यो महाशक्तिः महादतिः अनिर्देशोप श्रीमानमेयात्मः महादिव्यगुणेश्वासो महीवर्ता श्रीनिवासतागतिः अनिरुद्धस्वरानन्दो गोविन्दो गोविनामतिः परीक्षितमनोहंसा सुपर्णोपचगोत्तमः हिरण्यनाभस्तवारुद्वनाभः प्रजापतिं दत्तसर्वदत्सिंह सन्धाता सन्निवांसगजोगुणशरः शास्त्रः विस्तृतात्मसुरारिः गुरुतमो नामा सत्यसत्यवराकमहानिविशो निविशक्रियोनस्ततिर्गावैः अग्रणीलामणि श्रीभान्यायो नेता समीरणः सहस्रमुद्रा विश्वातः सहस्राक्ष सहस्रपादावत्तरो निवृत्तात्मा संवृतः संप्रवर्तनः अहत् संवर्तको वन्दिनम्योधरणीधरः सुप्रसादा प्रसन्नात्मा विश्वदत् विश्वबुद्धिगुहो सत्कर्ता सत्यतः साधुः जन्मनारायणं नरः सङ्केयो प्रमेयात्रविशिष्टशिष्टकृत्युभिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धितः सिद्धिसाधनः ऋषभो विष्णुः ऋषभदमा ऋषभदरः वर्तनो वर्तमानस्ता विविक्तः ऋतुसागरः सुभदोदरो वाग्निमहेन्द्रो वसुरो वसुः नैकरूपो बृहद्रूपासुविष्टप्रकाशनः ओजस्ते ज्योतिजलप्रकाशात्मप्रदानवृद्धस्पष्टाक्षरमन्त्रः चन्द्रांशुभास्करपतिः वत्रांशुद्रोवांशितबिन्दुसरेश्वरः औषधं जगतसेतो सन्तधर्मवरात्तमः भूतबुद्ध्यपवन्नाथपवनपावनोदरः कामः कामः वृत्तान्तः कामः कामपरप्रभुः विकारिकृतिकावर्तोनैकमाय महाशनः अदृश्यवक्तरूपशः सहस्राजितानन्तजगः इष्टो विशिष्टशिष्टैषचण्डीरौषोर्षः क्रोधः क्रोधः वृत्तन्ता विश्वबाहुमहीधरः अच्युतः पुत्रः प्राणो प्राणदो वासवानुजः अपाम्बितर्विष्टानाम प्रदत्तविश्वः स्कन्दस्कन्दरो गिरिजो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्धानो राजदेव पुरन्दरः अशोकस्थानस्थानः शूरः शौरिजनेश्वरः अनुकूलशावर्तः पद्मे पद्मनिरीक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षापत्रगद्वशैलकृतमः विरुद्धपद्धात्मः अहर्षोकर्णध्वजः अतुलशरवो भीमासमजग्नमभिधरिये सर्वरक्षणलक्ष्मणो लक्ष्मीभासविदिञ्जयः विक्षरो लोहितो मार्गो हेतुर्दामोदरसः महीधरो महाभागो वेगवान्विनाशनरुद्भवः क्षोभणो देवासै गर्भ परमेश्वरः करुणं कारुणं कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः साधोत्वः परमदेवनमस्पष्टस्पष्टस्पष्टशवेतनः नामो विरामविरजो मार्गो नेयो नयो नयः ईरः शक्तिमतां चेतो धर्मो धर्मयुतमः वैकुण्ठं पुरुषप्राणप्राणदप्रणवप्रभुः हिरण्यगर्भशक्तत्वव्याप्तो वायुवष्टः चतुर्दशनकालः परमेष्ठविग्रह उग्रः संवत्सरो लक्षो विश्रामो
पुष्पदक्षिणः स्थानस्थानवरस्थानो प्रमाणं बीजो विनिमत्तो तन्तो महाकोशो महाभोगो महाधन विभिन्न सवेतो भूतर्मयोगमहामगः नक्षत्रदेवी नक्षत्रे च महाक्षामः समीघनः यज्ञयज्ञोमयज्ञस्तः विपं सत्त्वासुतामितिः सर्वतः श्रीविभक्ताता सर्वज्ञोतानवत्तमः सुवृतः सुमुखः सूक्ष्मसकोशसकलसृत मनोहरोचितक्रोधवीरमाहुर्विदारणः स्वामनः सुमशो व्यापीनैकात्मनैकगर्भकृत वत्सरो वत्सरो वत्सीरत्नगर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मे सदा संस्करमक्षरं विज्ञाता सहस्रांशो विचारलक्षणकमस्तिने सत्त्वस्ता सिंहो भूतमेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवद्गुरुः उत्तरो गोपतिर्भोक्ता गानगन्धपुरातनः शरीरभूतवृद्भोक्ता कपिन्दो भूर्दक्षिणः सोमपंसमः सोमहापुरुषत्तमः अम्बोजरणन्तापः महोदधिशोदकः अचो महार्य स्वाभाभ्यो चितावित्तप्रमोदनः आनन्दोरन्दोनन्दः सप्तधर्मादिविक्रमः आहृष्टिकविलाचारविदग्नो वेदनीपतिपदस्थितिशादक्षो महासिंहकान्तकृतमहावराहो गोविन्दः ऋषेण कनकाङ्गदिकुक्षो कवीरकः नवोक्तस्यक्रगदातरः वेदास्वामित्रः कृष्णोदरः सङ्कर्षणवर्णो वाणो वृक्षः पुष्पराक्षमहावनः भगवान् देवनमादेवराजहादित्यो ज्योतिरादित्यः सकृष्णुनितसत्तमः सुधन्वाकण्डवरचूतारणो द्रविणप्रदः वधस्वत्सर्वदिग्भासमासस्वतरिजोनिजः यसावासावकस्तामनिर्धानं भेषितं विशुद्ध अन्यादिदर्शमाशान्तो निष्ठाः शान्तिपरायणं युवागः शान्त्यातष्टाकुमदक्पदेशयः गोवितो गोविदर्वक्ताक्षमांशप्रियः निरक्तिनिवृत्तात्मा संचेत्तप्रेमकर्चिवः देवत्सवक्षसेवासा सेवतिः सेवतापरः ईदस्यैष श्रीनिवासास्यैदिश्रीनिवावनः ईधरस्यैकरस्यैहासेनालोकतयाश्रयः स्वक्षस्वम्यसानन्दज्योति गणेश्वरः विजितात्मादेहात्मसङ्कीर्तिसंप्रियः उदयः सर्वसच्चरणैः शान्तस्करः भूषैवभूषणबोधिः शोकशोकनाशनः अस्तिस्वानचितः कुम्भवशुद्धात्मशोधनः अनिर्दोभ्यतः वत्सन्माचक्रमहाकालेशोधनेश्वरः लोकात्मादिलोकेश केशवकेशयारिः कामदेवः कामपादा कामीकान्तः कामः अनिर्देशो परविष्णुवीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मतत्त्वन्धाब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद्रामणो ब्रह्मीतं ब्रह्मब्राह्मणप्रियः महान्तमो महाकर्मा महातेज महोरगः महाकृतमहाजग्रमहाजग्रमहाविहे कव्यस्तवप्रियः स्तोत्रं सदिहे स्तोतार्वप्रियः पूर्णः पूरयिता पुण्यकेशिरामजः मनोजवस्तीर्थकरवसुरेतावसप्रदः वसप्रदो वासुदेव वसत्प्रसमनाहविः सद्गतिः सत्कृतिः सत्तमः सद्गुरुसत्परायणः शूरसेनो बुधश्रेष्ठा सन्निवासाश्यामणः भूतनवासो वासुदेवः सर्वासुनियोदनः दर्पः दर्पदो दत्तो दुर्धरोतापराकः विश्वमूर्तिवः मूर्तिदीप्तमूर्तिरमूर्तिमाननेकमूर्तिरव्यक्ता शतामूर्तिसदानः एकोनैकसमकर्किन्नत्तपदं दत्तमं लोकवन्दोकनाथो आलोकप्रवसलः सुवर्णमर्मयमाङ्गवरङ्गसिन्धनागरिः ईदः शमशनविदाचरचरस्रः अवामिवादोवान्वलोकस्वामिलोककृतसमेतानिर्दोलन्यः सत्यमेताधराधरः येजो वृषोचनः सर्वसहस्रनामः बद्धभो निग्रहो विघ्नैकसन्दुदाग्रहः चतुर्मूर्ति चतुर्बाहो चतुर्व्यूहः चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्बाहः चतुर्वेदविवेकमासमावर्तो निवृत्तात्मादुर्जीवदवदिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गतरावासुनानिः शुभाङ्गलोकसाङ्गसुतं सुसन्तवतीन्द्रकर्मा महाकर्मादिकर्मादितामः कुन्दुमः सुन्दरः सुन्दरकनामसुलोचनः अर्कोवासनः सङ्गीचैत्यः सर्वविद्यः सुवर्णमिन्द्रस्तोक्य सर्वभागेश्वरेश्वरः महाभयो महागस्तो महाभूतमहाविः कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यर्वणोदरः अमृतांशोतमः सर्वज्ञः सर्वतोभ्यः सुरवः सुवृतः सिद्धः शत्रुः चिच्चत्रुः दामनः यक्रोधो दुम्बरो शक्तः चाणूराङ्गः शूदनः कः स्ताते सप्तजिह्वा सप्तैधा सप्तवाहनः अमोदनगो सिन्धो भयगर्भेनाशनः अणुग्रहकृशस्थूलगुणबिन्निर्गुणो महान् अद्भुतः दुर्भितः स्वास्थ्यपरात्मं शोभंशवर्धनः भारतकृतितो योगी योगीश सर्वकामदः आसवः सुवर्णक्षामः स्मरणो वायुवाहनः धनुर्धरो गङ्गवीरदङ्घोतमगितानमः अपराधाः सर्वसौ नियन्तानीमो यमः सप्तमा सत्यगः सत्यः सत्यधर्मपरायणः विप्राटापिया लोहप्रेकृपेतिवर्धनः विहारजगज्योतिस्वरुचरुतवद्योरवेतिरोचनासूर्या कवितारविलोचनः अनन्तवदभोक्ता सुगदौनेकजगुदानिर्विण्णसदामर्षीलोकाधिष्ठानमन्त्रिहासनाप्रदानरमः कपितः कपिरभयः स्वस्तिजः सत्यैकसत्यैकसत्यैकसत्यैकदर्शनः अरौद्रपुण्डरीचक्रे विक्रन्नुजदशासनः शब्दादिगः चक्रसाक्षिचरः चर्वरीकरः अक्कोरपेशरो रक्षो दक्षिणः चक्रामरः विद्वत्तमो वैतवयः पुण्यश्रवणकेतः उत्पानो ऋषय पुण्यो दुःसत्तनाशनः वीरः रत्नः सन्तोषीकनः पर्यवस्तिनः अनन्तरूपोऽनन्तश्री यदनन्दगजापनः चतुरस्थो कविविरातः इति श्लोकादिघोषः
लक्ष्मीः सुभिक्षानिदहाजनो जनजन्मादेवी मोभीमपराक्तमाधारी योदात पुष्पः सुभजातरः पूर्वतः सत्पथः प्रमाणं प्राणलीयं नामतत्त्वाजीवनः आत्मयोनिशं जातो विशासवयायः विदुषपापनाख्यं च वासुदेवो वृक्षतमोन्नतिः हीनं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रं दिव्यानामशेषेण प्रकीर्तितम् एदं सुनिधानित्यं यस्तानुपरकेतहे नाशुवन्ताभ्यास्तिं च सोमुद्रे च मानवः वेदान्तब्राह्मणसाक्षत्रियो विजीवैशोधं समृद्धस्य नमवाप्रिया तवाप्रिया तममत्तादेशा तवाप्रिया कामानवाप्रिया जागृतां देशा प्रिया प्रजा भक्तिमान्या सदोत्तार्य सदे सद्गरमानसः अतः सम्भावदेवस्य नाम्ना वेदप्रकीर्तये यश प्रापोदिगुणं याति प्राधान्ये वचः सदा सीमात्मतिः श्रेयः प्राप्तकृतं नामयं प्रचितात्मतिवीरं केवस्तमिन्दते वत्सरोपमं कवरोपमनामजः मुदातवसते रोगात्ममुच्चेतवन्दनान् यथामुच्चेतवेतस्तमुच्चेतावन्नापदः दुर्गाणतिदत्तासो पुरुषः पुरुषोत्तमं सुवन्नावसानः यत्तमन्तसमृद्धतावां सदैवासेवत्यमास्ते परायणः सर्वकां विशुद्धात्मः आदित्तं सनातनं नमासेवत्नामशुभं विदते पशुः जन्मनित्यजनार्यादिवयं नैवोपकारिमं समवतीयासत्तामुक्तसमन्वितः विज्येतात्मा सुखक्षाभिः श्रीरसुस्मृतिकीर्तिभिरक्रोधमासरन्नोद्वानाशुनामतिः भवन्ति किलपुण्यानाः भक्तानां पुरुषोत्तमे दोषगन्धर्कनक्षत्रः कन्विषोर्गो महोदधिः वासुदेवस्य वीर्येण विदुतानि महत्मनः सुतनासुरगन्धर्वं श्रेक्षोरकटाक्षं जगद्वशे वर्तते कृष्णस्य चलातविन्द्रियाणि मनोबुद्धिसत्त्वं तेजोब्रह्मतिः वासुदेवात्मनान्याहं शक्तं शक्तज्ञवचः सर्वागमानवासारमुदं परिकल्पदासारप्रमोदर्मोदर्मस्सर्वरक्षणः दशेतरो देवमहाभूतां व्यासवः लिङ्गराजिङ्गं चेदं जगन्नारायणोद्भवं योगो साङ्ख्यं विद्याश्रीमादिकर्मशः वेदः शास्त्राणि विज्ञानम् एतत्सर्वं जनार्दनात् एको विष्णोः महद्भूतं पृथग्भूतान्येकशः त्रैलोकान् व्यापभूतातः भुङ्क्ते विश्वभुगमयः इमं सर्वं भगवतो विष्णो व्यासेन कीर्तं पठेत् चेत् भविष्यस्यैकप्राप्तं सकां च विश्वेश्वरवचं देवं जगन्नाथप्रभुरजगन्नन्ते विष्कराञ्चेनान्तराभवं तेनान्तराभवं वाचपत्रवत्पुरुषानन्तः पद्मनाभसरोतोभक्तानामन्तरत्तानं दातावोचनान्तरः योगानुवादयोगानामशास्त्रसोत्तमिचपन्नवाः रोदनेकेन स्तोकेन सुत एव न संशयः उत एव न संशयवान्नमितिव्यासोवाचवासनात्मास्वेवस्य मासं पूर्णक्रियं सर्वभूतनिवासोऽसि मासेव नमोऽस्तुते मासेव नमोऽस्तुते पार्वत्युवाचकेनो मानिजना विष्णो नाम सार्थकं पठ्यते पठ्यते नित्यं तत्त्वमिच्छाम्यहं प्रभो ईश्वरो वाच हे राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम राम रामे हे राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम राम रामे हे राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम राम रामे हे राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम राम रामे राम नाम रामनमोन्नमिति ब्रह्मोवाच नमस्त्वरञ्चाशास्त्रमूर्तेः सहस्रवादर्शोर्वारि सहस्रनाम्ने पुरुषाकाश्वते सहस्रकोटिगदामणि नमः सहस्रकोटिगदामणे वन्दसञ्चयोवाच योगेश्वर कृष्णः यच्च मातो ननुतरः तत्त्वस्यैव जीवबोधिः कृपानीति मदिद्वमः श्रीभगवानुवाच अनन्यासिन्तयन्तो मागे जनापति उपासकुलेशामित्यागताः योगक्षेमं परित्राणाय साधूना विनाशा विश्वतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे यात्राविशन्नशतनासवेता घोरेश्वर्यादेशो वर्तमानाः सङ्गीतनारायण शब्दमात्रं विमुक्तदुःखासगरो भवन्तकाव्येन वाचा मनसेन्द्रियैर्वामुत्थापनावाः प्रकृत्यसु बहवः करोगेद्यसकलं परस्मै नारायणाय समर्पयामि ॐ शान्तिः 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 विष्णुसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णं श्री कृष्णार्पणमस्तु हरि ओम् सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशम्भुवं विश्वनारायणं देवमक्षरं परमं पदं विश्वदत्परमान् नित्यं विश्वं नारायणं हरे विश्ववेदं वशस्तद्विश्वमुपजीवदेवतिं विश्वस्यात्मेश्वरकं शाश्वतकं शिवमच्युतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणं परः नारायणपरब्रह्मा तत्पन्नारायणं परः नारायणपरो ज्ञानाधानं नारायणं परः यच्च किञ्चिज्ज
जगत् सर्वं दृश्यते दूयते विवन्तर्पकिच्च तत्सर्वं ज्ञाप्यनारागणस्तुनः अनन्तमद्वयं कविनं समुद्रेतं विश्वसम्भुवं तत्तरोषादवेगानुदयां चाप्यतो बगादो विस्ताविदस्तान्तेनाभ्यां परिदिश्यति गानवाहकुलं भावे विश्वस्तागतनं महत् सन्ददकं सदा विस्तरं भक्त्याकोशसन्निवं तस्यां ते सुतरकं सत्त्वं तस्मै सर्वं परिष्ठितं तस्समद्देवहानग्ने विश्वातिर्विश्वतोकः त्वद्भवद्निवदन्तिष्ठन्नाहारमदरकरिः ईदकुट्टवदशायुरस्माकिस्तस्य सन्दतः सन्तावरिस्वं देहमादादरमस्तकः तस्समद्देवन्निशिखा अणियोद्भागवस्त्रहादिगरोगिरमत्रस्वादुर्लेखेदवास्वर ईवाशोकवत्पन्नवीतभासतणोपमातस्यादिकाय मध्ये परमाहात्कार्यवसकः ब्रह्म सच्चिवसा विसिन्धसोक्षर परमस्वन ॐ तद्ब्रह्म ॐ तद्बाधो ॐ तदात्मा ॐ तत्सत्यम् ॐ तत्सर्वं भवित्परो नमः तत्सर्वभूतेषु प्रहायं विश्वमूर्तिषु तं विघ्नसंसत्कारस्तं विष्णस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं आदिस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्तं ब्रह्मभूतस्वरं प्रजापतिः गोपानं पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पुष्पवान् भवति चन्द्रमा वा पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पुष्पवान् भवति एवं वेद गोपामायतनं वेद आयतनवान् भवति अग्निर्वामायतनम् आयतनवान् भवति गोग्नेरायतनं वेद आयतनवान् भवति आवो वै अग्नेरायतनम् आयतनवान् भवति एवं वेद गोपामायतनं वेद आयतनवान् भवति आयुर्वापामायतनम् आयतनवान् भवति गोवाजोनायतनं वेद आयतनवान् भवति आपो वै वाजोनायतनम् आयतनवान् भवति एवं वेद गोपामायतनं वेद आयतनवान् भवति असो वै तपन्नपामायतनम् आयतनवान् भवति ओमश्रुतपद आयतनं वेद आयतनवान् भवति आपो वै यामश्रुतपद आयतनम् आयतनवान् भवति एवं वेद गोपामायतनं वेद आयतनवान् भवति चन्द्रमाभापामायतनम् आयतनवान् भवति यश्चन्द्रमस आयतनं वेद आयतनवान् भवति आवो वै चन्द्रमस आयतनम् आयतनवान् भवति एवं वेद गोपामायतनं वेद आयतनवान् भवति नक्षत्राणि वामायतनम् आयतनवान् भवति यो नक्षत्राणामायतनं वेद आयतनवान् भवति आवो वै नक्षत्राणामायतनम् आयतनवान् भवति एवं वेद गोपामायतनं वेद आयतनवान् भवति पर्जन्यो भामायतनम् आयतनवान् भवति यत्पर्जन्यस्यायतनं वेद आयतनवान् भवति आवो वै पर्जन्यस्यायतनम् आयतनवान् भवति एवं वेद गोपामायतनं वेद आयतनवान् भवति संवत्सरो भामायतनम् आयतनवान् भवति यत्संवत्सरस्यायतनं वेद आयतनवान् भवति आपो वै संवत्सरस्यायतनम् आयतनवान् भवति एवं वेद लोकनाथं वेद नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महादेवाय विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् गणाधिकाय विद्महे कर्मसिद्धे धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुडः प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे चक्रतुण्डाय धीमहि तन्नो रन्ति प्रचोदयात् आसरताय विद्महे जानकी वल्लभाय धीमहि तन्नः श्रीरामचन्द्रः प्रचोदयात् आञ्जनेयाय विद्महे महाबलाय धीमहि तन्नो हनुमान् प्रचोदयात् जनकाय विद्महे ज्येष्ठतमस्ताय धीमहि तन्नो रामसिंहः प्रचोदयात् यथार्थनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात् वैश्वानराय विद्महे वीराय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात् भास्कराय विद्महे महादिव्यकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् पाञ्चजन्याय विद्महे भवानाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात् सरस्वत्यै च विद्महे विद्यारूपिण्यै धीमहि तन्नो वाग्देवी प्रचोदयात् अन्नपूर्णाय विद्महे सर्वसञ्चयविद्महे धीमहि तन्नः कामदेवः प्रचोदयात् आप्यायनाय विद्महे गन्धाकुमारी तन्नो दुर्गेः प्रचोदयात् गङ्गेशाय विद्महे सम्पदादाभिः ब्रह्मण्यस्वामी प्रचोदयात् भूतनाथाय विद्महे भवभद्राय तन्नो शास्ताय प्रचोदयात् हरिहरपुत्राय विद्महे शबरिमलवासाय तन्नो अय्यप्पस्वामिः प्रचोदयात् राजाधिराजाय प्रसेवितागिरे नमो भजं वैश्रवणाय विद्महे समे कामाय वद्यं रामेश्वरो वै श्रवणोदार कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओ वेदां ब्रह्मणो वेदां प्रदेन प्रतापरिः तस्मै ब्रह्म च ब्रह्मा च आयुष्कीर्तिं प्रदानतो महाश्रुतां प्रदवहस्ते सत्यनारायणवेदां ब्रह्मः सत्ये एवं